आपण जर देवदेवतांची पूजा करत असेल तर आपल्या एक लक्षात आलं असेल की बहुतेक वेळेस सर्व देवतांची म्हणजे आपण सगुण स्वरूपामध्ये पूजा करतो, म्हणजे त्या देवतांची मूर्ती स्वरूपामध्ये आपण पूजन करतो किंवा प्रतिमेच्या स्वरूपामध्ये आपण त्याचं पूजन करत असतो. पण एक मात्र भगवान महादेव अशी देवता आहे की आपण त्याचं दोन स्वरूपामध्ये पूजन करतो, म्हणजे सगुण स्वरूपात सुद्धा पूजन करतो आणि निर्गुण स्वरूपामध्ये सुद्धा पूजन करतो. शिवलिंग हे त्यांचं निर्गुण स्वरूपातलं रूप आहे, म्हणजे आपण ते निर्गुण रूपामध्ये शिवलिंगाचं पूजन करतो आणि सगुण रूपामध्ये जर पूजन करायचं असेल तर आपण भगवान महादेवांच्या मूर्तीची स्थापना करतो आणि त्याचं पूजन करतो. पण आता आपण जर बघितलं तर अनेक शिवालयामध्ये किंवा अनेक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर आपल्याला असं दिसून येतं आहे की मंदिरांमध्ये त्या शिवलिंगाला जे निर्गुण स्वरूपाचं प्रतीक आहे त्याला सगुण स्वरूप दिलं जात आहे. म्हणजे तुम्ही जरा उज्जैन महाकालला जरी गेले तर तुम्ही बघू शकता त्या शिवलिंगावरती विविध देवदेवतांचं चित्र तयार केलं जातं आणि त्या वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला त्या शिवलिंगाचं दर्शन दिलं जातं. यामुळे काय होतं आहे की प्रामुख्यानं आपल्याला ते जे मूळ शिवलिंग आहे, जे म्हणजे निर्गुण रूपाचं जे प्रतीक आहे, त्या निर्गुण महादेवांचं दर्शन आपल्याला घेण्यापासून एक प्रकारे आपण त्या भक्तांना वंचित करतो आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. ज्या स्वरूपामध्ये त्या मूर्तीचं किंवा त्या देवतेचं पूजन झालं पाहिजे त्याच स्वरूपात पूजन झालं पाहिजे, बाकी समजणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे.